स्वराज्याच्या ज्या पुढच्या पिढ्यांनी राज्य केलं त्याच्यामध्ये होळकर घराणं आघाडीवर होतं आणि त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला राज्य कारभार हा तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा राज्य कारभार होता. त्याचे अनेक दाखले, अनेक उदाहरणं, अनेक गोष्टी आपण सगळेजण ऐकत होतो. इथल्या बारावच्या पण बाबतीमध्ये त्याचा उल्लेख झाला. त्याबद्दल मी सतीशरावांना बाकीच्यांना एवढंच सांगेन की हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा मी औरंगाबादला जाणार आहे. अशा प्रकारच्या काहीच गोष्टी, जसं वक्फ बोर्डाच्या काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तशाच पद्धतीनं त्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दलचं नक्की ती प्रॉपर्टी कुणाच्या मालकीची, काय तिथं मार्ग निघाला पाहिजे याबद्दल आपण रेव्हेन्यूला पण विश्वासामध्ये घेऊ आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.